नमस्कार, मी डॉक्टर विक्रांत पाटील, संस्थापक, डायरेक्टर, CEO ऑफ TATC म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की आजकाल आपण कुठे गप्पा मारत बसलेलो असलो ना तरीसुद्धा बोलता बोलता विषय निघतो आणि लगेच कळतं की मलाही थायरॉइड आहे, तुलाही थायरॉइड आहे, यालाही थायरॉइड आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज थायरॉइड भारतामध्ये पसरायला लागलेला आहे. आज भारतामध्ये आज मितीला जवळपास 6 ते 7 कोटी लोक हे थायरॉइडनं बाधित आहेत. असे कितीतरी लोक आहेत या व्यतिरिक्त ज्यांना अजून त्यांना थायरॉइड आहे हे माहीत देखील नाही. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ही की लोकांच्यामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावरती समज पसरलेला आहे, तो म्हणजे थायरॉइड कधीच बरा होत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे लक्षात घ्या की थायरॉइड बरा होत नाही असं नाही. थायरॉइडचे मुळात 2 प्रकार पडतात, ज्याच्यामध्ये आपण रक्ताची तपासणी करतो. ह्या रक्ताच्या तपासणीमध्ये T3, T4 आणि TSH हे 3 हॉर्मोन्स तपासले जातात. पैकी T3 आणि T4 हा थायरॉइडच्या हॉर्मोन आहेत आणि TSH हा मेंदूतून निघणारा हॉर्मोन आहे. आता गंमत अशी आहे की ज्या वेळेला T3 आणि T4चं प्रमाण वाढतं त्यांना कंट्रोल करण्यासाठी म्हणून TSH कमी होतो आणि त्याला हायपर थायरॉइड असं म्हणतात. आणि याच्याबरोबर उलटं म्हणजे T3, T4चं प्रमाण कमी होतं, त्यांना वाढवण्यासाठी म्हणून शरीरातल्या TSHचं प्रमाण वाढतं, ज्याला हायपोथायरॉइड म्हणतात. आता याची थोडीशी लक्षणं पाहूया. हायपोथायरॉइडमध्ये केस गळणं, इथे हार्मोन कमी पडत असतो हे लक्षात घ्या. इथे वजन वाढायला लागतं, केस गळत असतात, त्वचा कोरडी होते, त्वचेला स्निग्धता जी मिळणार आहे ती रक्तातून बाहेर सोडली जात नाही, म्हणून रक्तामध्ये चरबी वाढायला लागते किंवा कोलेस्ट्रॉल्स वाढायला लागतात, ज्याला डिस्लिपिडिमिया असं आम्ही मेडिकल टर्ममध्ये म्हणत असतो. याच्याबरोबरीनं केस गळणं, चिडचिड होणं, उदासीनता, रडायला येणं, छातीत धडधडणं, घाबरल्यासारखं वाटणं, सांधे दुखायला लागणं, त्वचा कोरडी असणं, असे सगळे या कंप्लेंट्स उभ्या राहतात. याच्याबरोबरीने स्पेसिफिकली स्त्रियांच्यामध्ये पाळीच्या तक्रारी उभ्या राहतात आणि पाळीच्या तक्रारी उभ्या राहतात म्हणून वंध्यत्व यासारख्या कंप्लेंट्स पुढे येतात. स्त्री आणि पुरुष ह्या दोघांच्यामध्येही शारीरिक संबंधांची इच्छा कमी होते आणि दोघांच्याही मध्ये डायबिटीस होण्याचे चान्सेस हे 3 पटीनं वाढतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा थायरॉइडचा आजार जो आहे तो आपल्याला त्रास देत असतो. दुर्दैवानं लोकांना डायबिटीस जास्त कळलं आहे, पण थायरॉइडमुळे काय काय होऊ शकतं हे अजून लोकांना कळालेलं नाही आहे किंवा ते माहीत नाही आहे किंवा त्याच्याविषयी अज्ञान आहे असं आपण म्हणू शकतो. आता दुसरा जो प्रकार आहे तो हायपर थायरॉइड, ज्याच्यामध्ये जुलाब होणं किंवा वारंवार शौचालय जायला लागणं, भूक मात्र मोठ्या प्रमाणात लागत असते. त्याच्याबरोबरीनं वेट लॉस व्हायला लागतो, म्हणजे अगदी पेशंटचं वजन फुल्ली ग्रोन एखादा पेशंट असेल, पूर्ण वय असलेला म्हणजे 30, 32, 40चा पेशंट जरी असला ना तरी त्याचा वेट लॉस होऊन तो अगदी 25 आणि 28 किलोपर्यंत आलेले पेशंट आम्ही बघितलेले. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वेट लॉस होत असतं, छातीत धडधड होत असते, ट्रेमर्स म्हणजे हाताला, पायाला, शरीराला सगळ्या कंप सुटत असतो, अशा कंप्लेंट्स हायपरमध्ये होत असतात. आता याच्यामध्ये 2 पद्धतीच्या ट्रीटमेंट केल्या जातात. पहिली जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे हॉर्मोनल ट्रीटमेंट, याच्यामध्ये हॉर्मोन रिप्लेसमेंट दिली जाते हायपोथायरॉइडमध्ये. हायपर थायरॉइडमध्ये अँटी हॉर्मोनल ट्रीटमेंट दिली जाते. आता या ट्रीटमेंटकडे जर आपण पाहिलं, आधुनिक शास्त्राच्या ह्या ट्रीटमेंटच्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये ह्या पद्धतींमध्ये कुठेही थायरॉइडची जी ग्रंथी आहे तिचं बिघडलेलं काम दुरुस्त करण्याचं काम यातली कुठलीही पद्धती किंवा कुठलीही ट्रीटमेंट ही करत नाही आणि परिणामी पेशंटला आयुष्यभर औषध घ्यायला लागतं. आणि आपल्या शास्त्रामध्ये म्हणजे आधुनिक शास्त्रामध्ये ती सोयच नसल्यामुळे सगळे डॉक्टर सगळ्यांना सांगत असतात की हा थायरॉइडचा आजार कधीच बरा होणार नाही आणि ही गोळी तुम्हाला आयुष्यभर घ्यावी लागेल. याच्या व्यतिरिक्त दुसरा जो हायपर थायरॉइडच्या बाबतीत एक उपचार होतो त्याला रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन असं म्हटलं जातं, RAI. याच्यामध्ये अत्यंत छोट्या मात्रेमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन जे आहे ते शरीरामध्ये टाकलं जातं. त्याच्यातून त्यांना जे रेडिएशन होतं त्या रेडिएशनमुळे थायरॉइडची ग्लँड जळून जाते आणि हायपर थायरॉइड बरा होतो असं वाटतं, पण हायपर थायरॉइड जातो आणि पुन्हा हायपोथायरॉइड होतो आणि त्यासाठी पुन्हा आयुष्यभर औषधं खायला लागतात, अशी त्याची गंमत आहे. तिसरी जी ट्रीटमेंट हायपरसाठी दिली जाते त्याच्यामध्ये ग्रंथी काढून टाकतात ऑपरेशन करून, तिथेही पुन्हा हायपोथायरॉइड होतो आणि आयुष्यभर गोळी खायला लागते. आणि मग मगाशी मी हायपोथायरॉइडचे जेवढे काही लक्षणं सांगितले, त्रास सांगितली, की तुम्हाला परत पर्यायानं भोगावे लागतात. आता मी मगाशी जसं म्हटलं की थायरॉइडच्या आजारामध्ये कुठलीही थायरॉइडच्या ग्रंथीला व्यवस्थित करणारी ट्रीटमेंट ही आधुनिक शास्त्रामध्ये नसल्यामुळं तिथे औषधंही आयुष्यभर घ्यावी लागतात. त्याच्याबरोबर उलटं आयुर्वेदामध्ये आहे. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की TATCने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की थायरॉइड पूर्णपणे बरा होऊ शकतो. गेल्या 15 वर्षामध्ये 15-16 हजारापेक्षा जास्त पेशंट्सनी थायरॉइडसाठी TATCमध्ये उपचार घेतलेले आहेत आणि त्याचा परिपाक असा आहे
की साधारणपणे 60% थायरॉइडचे पेशंट, हायपोथायरॉइडचे पेशंट हे पूर्ण बरे होतात. त्यांची ॲलोपॅथीची औषधं जी आहेत, गोळी जी आहे ती बंद होते. त्यांना होणारे जे हे काही सगळे त्रास आहेत हे त्रास निघून जातात आणि कालांतरानं आयुर्वेदिक औषधं सुद्धा बंद होतात. अशा पद्धतीचे 60% पेशंट असतात. उरलेल्यामध्ये 30% पेशंटच्या मध्ये पेशंटचे त्रास पूर्णपणे जातात, कंप्लेंट्स जातात. त्याच्यानंतर पेशंटची जी गोळी आहे ती कमी होते. पूर्ण बंद नाही झाली तरी सुद्धा त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होतं आणि त्रास सगळे जातात. आणि 3 ते 4% पेशंटचे असे असतात ज्यांच्यामध्ये गोळीचं प्रमाण कमी होत नाही, पण त्यांचं त्रास जे आहेत ते सगळे निघून जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रिझल्ट TATCमध्ये आपण हायपोथायरॉइडसाठी देऊ शकतो. हायपरथायरॉइडच्या बाबतीत तर 95% पेशंट हे पूर्ण बरे होतात. साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी साधारणपणे मिनिमम लागतो आणि खूपच जास्त सिव्हिअर कंडिशन असेल तर मग वर्ष किंवा 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष लागू शकतात. पण इथे तुमची थायरॉइडची ग्रंथी वाचते, ती काढून टाकावी लागत नाही, जाळून टाकावी लागत नाही आणि म्हणून तुम्हाला हायपोथायरॉइडसारखा दुसरा आजार होत नाही. यामुळे 95% पेशंट TATCमध्ये बरे झालेले आपण बघितलेले आहेत आणि त्याच आत्मविश्वासानं आज आमची TATCची सगळी टीम हायपोथायरॉइडच्या आणि हायपरथायरॉइडच्या आजारांसाठी अत्यंत उत्तमपणे ट्रीटमेंट करत असते. पुण्यातलं क्लिनिक असेल, नवी सांगलीचं क्लिनिक असेल, कराड असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, मुलुंड असेल, दादर असेल, ह्या सगळ्या ठिकाणी TATCचे जे सगळे डॉक्टर आहेत, मग मी असेन, डॉक्टर भावना, डॉक्टर सोनाली, डॉक्टर सुषमा पाटील, डॉक्टर निनाद नाईक, ह्या सगळ्यांच्या रिसर्च टीम, ह्या सगळ्याच्या टीमचा एक जो एकत्रित परिणाम आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन जे केलेला रिसर्च आहे त्या सगळ्याचा परिणाम म्हणून थायरॉइडसारख्या बऱ्या न होणाऱ्या असं समजल्या जाणाऱ्या आजारावरती एवढ्या छान पद्धतीनं उपचार करता येऊ शकतात हे आपल्याला बघायला मिळतं. दुसरी गंमत अशी की सगळीकडे असा एक समज आहे की आयुर्वेदिक औषधं महाग असतात किंवा आयुर्वेदिक औषधांना घेणं खूप कठीण असतं. त्याच्यामध्ये काढे करून प्यायला लागतात किंवा चूर्ण असतात, जी कडू असतात, तुरट असतात. मला हे सांगायला खूप अभिमान वाटतोय की TATCमध्ये जी मेडिसिन्स आहेत ती TATCनं स्वतः डेव्हलप केलेली मेडिसिन्स आहेत. 150पेक्षा जास्त औषधं TATCनं स्वतः तयार केलेली आहे, स्वतःच्या संशोधनातून तयार केलेली आहे आणि ही सगळी कॅप्सूल फॉर्ममध्ये स्ट्रिप पॅकिंगमध्ये पॅक केलेली आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही ती कुठेही जाताना कधीही औषधं कशीही घेऊ शकता, ती कडवट लागत नाही. ज्यांना कॅप्सूल नको असेल ते कधी फक्त कॅप्सूल उघडली आणि यातली पावडर खाल्ली तरी काम भागणार आहे. एवढ्या सोप्या पद्धतीनं आणि छान पद्धतीनं ट्रीटमेंटची लाईन इथे तयार केलेली आहे. दुसरं असं की आयुर्वेदिक औषधं महाग आहेत असं वाटतं तर ते खरं आहे का? हे काही अंशी खरं आहे असं म्हणता येईल, पण दुसरा त्याचा भाग जर आपण बघायला गेलो, एका थायरॉइडच्या पेशंटला, हायपोच्या, मी जसं मगाशी म्हटलं तसं थायरॉइड झाला म्हणून डायबिटीज झाला आहे, थायरॉइड झाला म्हणून एखाद्या महिलेला PCOD झाला आहे, थायरॉइड झाला म्हणून केस गळत आहेत, मग पोट खराब झालेला आहे, सांधे दुखत आहेत, तर एक थायरॉइडची गोळी, त्याच्याबरोबर मग सांधेदुखीची गोळी, एक लिपिडची कोलेस्ट्रॉलची गोळी, एक डायबिटीसची गोळी, एक PCODसाठीची ट्रीटमेंट, केस गळतात म्हणून एक आणखीन व्हिटॅमिन, असं सगळं जर कडवळं काढलं ना तर त्याचा हा खर्च जो आहे त्याच्या तुलनेमध्ये आणि त्याच्या तुलनेत मिळणाऱ्या आरोग्याच्या तुलनेमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही खूप स्वस्त आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करत असते. TATCची ट्रीटमेंट ही हॉर्मोनल आजारासाठी नॉन हॉर्मोनल ट्रीटमेंट अशा पद्धतीची जगातली एकमेव आयुर्वेदिक पद्धतीने केली जाणारी ट्रीटमेंट आहे, हे सांगायला मला सगळ्यांना आनंद होतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर नीट बघितलं तर थायरॉइडला असोसिएटेड, म्हणजे मी मागाशी जसं म्हणलं, थायरॉइड झालं की वजन वाढतं, थायरॉइड झालं की सांधे दुखायला लागतात, त्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, डायबिटीस व्हायला लागतात. ज्या वेळेला TATCमध्ये थायरॉइडचा उपचार होत असतो त्यावेळेला त्याच्याबरोबर अलाइड जे काही सगळे त्रास आहेत, कंप्लेंट्स आहेत किंवा नवीन उत्पन्न झालेले जे आजार आहेत त्या सगळ्यांवरती देखील खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा फरक पडायला लागतो आणि तेही आजार, मग ते थायरॉइड असेल, PCOD असेल, वंध्यत्व असेल किंवा सांधेदुखी असेल, हे सगळे आजार जे आहेत ना ते सुद्धा रिव्हर्स व्हायला लागतात, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं आत्ता TATCमध्ये आपण तयार केलेली जी TRDP नावाची ट्रीटमेंट पद्धती आहे ज्याच्यामध्ये थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशन अशा 2 पद्धतीच्या ट्रीटमेंट्सचा समावेश होतो. रिॲक्टिव्हेशनसाठी आपण औषधं वापरतो आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी म्हणजे शरीरातली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आपण पंचकर्म जे आहेत त्यांचा वापर करतो. आणि ही पंचकर्म जे आहेत ना ह्यांच्या सगळ्यांचा हा जो प्रोटोकॉल आहे हा आता भारत सरकारनं त्याला कॉपीराईट दिलेला आहे आणि मेडिसिन्स जे आहेत त्याच्यासाठी वापरले जाणार आहेत. हे सगळे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया यांच्याकडून त्यांना परवानगी आहे. ह्या परवानगी असलेली आणि शिवाय कॉपीरायटेड असलेली ही जी काही ट्रीटमेंट पद्धती आहे ही ज्यावेळेला आपण करतो पेशंटला, त्यावेळेला पेशंटच्या शरीरातले
जी काही अशुद्धी आहे, मळ आहे, घाण आहे, ती सगळी बाहेर निघून पडते. पेशंटला पुन्हा रिजिन्युएट झाल्याचा इफेक्ट पेशंटवरती येतो आणि मग पेशंटला त्याच्या थायरॉईडबरोबर कधी कधी तर असं होतं की त्याला माहीत नसतील किंवा हा आपला कंप्लेंट आहे हे त्याने डॉक्टरना सांगितलेलं नसतं. अशा कंप्लेंटसुद्धा त्याच्या नकळतच कधी निघून जातात हे पेशंटला कळत देखील नाही. आणि म्हणूनच मला एक सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये खाली एक थायरॉईड कॅल्क्युलेटरची लिंक देत आहोत. तुम्हाला बाकी काहीच करायचं नाही आहे. तुम्ही फक्त त्या लिंकवर जा, तुमचा फोन नंबर, नाव त्याच्यामध्ये ॲड करा आणि त्याच्यामध्ये दिसणारे जे सिम्पटम्स आहेत त्या सिम्पटम्स तुम्हाला दिसत आहेत की नाही दिसत की नाही दिसत असतील तर त्याचं प्रमाण किती आहे हे फक्त तिथं ॲड करत जा. तुमच्या आरोग्याला थायरॉईडमुळं तुम्हाला थायरॉईड आहे का ह्याचा साधारणपणे तुम्हाला अंदाज येईल आणि जर असेल तुम्हाला थायरॉईड आणि ही जर लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुमच्या आरोग्यावर त्याचा किती वाईट परिणाम झाला आहे ह्या सगळ्याचं एक कॅल्क्युलेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा ही लिंक आठवणीनं क्लिक करा. खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये आम्ही ही लिंक टाकत आहोत. आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ मनापासून ऐकला त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद.